जे पाहिलं नाही त्याचा उपभोग घेता येतो. आणि असा हा 6 दिवस आपला अतिशय सुंदर असा सोहळा सुरू आहे. आपल्याला या नयनरम्य आणि भक्तिरसामध्ये नाहून जाता आलं. देवाच्या भगवान प्रभू रामरायाच्या नगरीमध्ये सर्वांनी तुम्ही आनंद घेतलाय. खरं सांगतो तुमच्या सर्वांची माफी मागतो. मला एक शब्द बोलून सुद्धा कट झाले आता, म्हणजे पटकन डोळ्यावरती आधारित अशी अवस्था आहे. काय बोलावं. तुका म्हणे आता आम्ही नवजो नवडीता. देवा तुला सोडून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काही केलंच तरी तुला सोडून आम्ही जाणार नाही, हे आमचं ठरलंय. कायमस्वरूपी तुझ्या संगतीमध्ये ठेव. असाच आपण सर्व यात्रेकरूंनी भगवान प्रभू रामरायाच्या चरणावरती एक हट्ट धरायचा आहे की देवा कायमस्वरूपी तुझ्या जवळ आम्हाला तुझ्या संगतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्या संगतीमध्ये असल्याच्या नंतरच निश्चिंते. संगत बदलली की चिंता वाढली म्हणून समजा. संगत जर तुम्ही चांगल्याची गेली तर तुमच्या चिंता संपूर्ण जातात. समग्र भार देवावरती आपल्याला टाकता आला पाहिजे. आणि देवावरती भार टाकला तर 100% आपण निश्चिंत होत असतोय. अनेक उदाहरणं मला या ठिकाणी ठेवता येतील, पण मला काय सांगू. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये प्रचंड अनेक बाललीला केल्या. जन्माला आल्याबरोबर मी सांगितलं पुतणीचा वध केला, मावळ भटाची फजिती केली. देव आता चालायला पळायला लागले. मित्र भेटले, सवंगडी भेटले. सवंगड्यांकरता चौर्यकर्म सुरू केलं. चोऱ्या करायला सुरुवात केली. एवढ्या चोऱ्या केल्या की गोकुळातल्या सर्व गवळणी यशोदेच्या घरी जाऊन घराने सांगू लागले, यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी समजावून सांग, रोज आमच्या घरामध्ये येऊन चोऱ्या करतोय. यशोदा कृष्णाला विचारते, कृष्णा खरंच तू चोऱ्या करतोस का? आई तुझी शपथ मी चोर नाही, मी खरंच चोऱ्या करत नाही. का चोऱ्या करेन? काय कमी आपल्या घरी? मी तुझा लाडका आहे. आईचं प्रचंड प्रेम कृष्णावरती होतं आणि कृष्णाचं प्रचंड प्रेम आपल्या आईवरती म्हणजे यशोदा राणीवरती होतं. प्रभू रामराया ज्या भूमीमध्ये आपण आहोत त्या रामरायाचं सुद्धा आई कौशल्य मातेवरती प्रचंड प्रेम होतं. बरं का, ऐका जरा, प्रचंड प्रेम होतं. आणि कौशल्याचं सुद्धा प्रभू रामरायावरती खूप प्रेम होतं. तुम्ही ऐकलं, कौशल्या माता ज्यावेळी प्रभू रामरायाबरोबर वनवासाला यायला तयार झाली, मी तुझ्याबरोबर येते, तुझ्या ठिकाणी झोपशील त्या ठिकाणी मी ती गादी तपासून पाहिन, रात्रीचे तुझे पाय दाबून देईन, चालून चालून तू थकला असल्यानंतर तुझी काळजी कोण घेणार? कौशल्या माता म्हणते. कौशल्य सुद्धा जीवापार प्रेम आपल्या प्रभू रामरायावरती. भावार्थ रामायणामध्ये गोड वर्णन आलंय त्याचं. ज्यावेळी प्रभू रामराया या अयोध्येमधून वनवासाकरता निघाले त्यावेळी जात असताना दोहीचे आटता जीवन, तेवी तळमळती मीन, तैसे अयोध्येचे जन रामाविन तळमळते. हो, डोहातलं पाणी आटल्याच्या नंतर माशांची जी अवस्था होते, पाणी संपल्यानंतर मासे कसे धडपडतात तसे हे अयोध्यावासी रामाकरिता धडपडत होते. हो, रामासाठी. म्हणजे झाडं रडत होती राम वनवासाला जाताना,
वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज रुदन दुःखे पाशाने उलताती. अरे माझा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, विवळ सांडूनी आम्हा वना दुर्गमा केविजाशी. आम्हाला सोडून तू वनवासाला निघालायस रामा, तरीही रामाला जराही दुःख नाही. राम वनवासाला निघालेले आनंदात. ज्यावेळी कौशल्येला कळालं माझा राम वनवासाला निघालाय 14 वर्षाकरता, त्यावेळी कौशल्येनं हाक मारले, रामा. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, मजाला प्रेम पाना पुन्हा पाजुरे राघवा. अरे मला तुझी आठवण आल्यानंतर मी कुणाला जवळ घेऊ? माझा राम म्हणून मी कुणाला हाक मारू? कुठं निघालायस तू? मला सोडून निघालायस? आईचा आवाज ऐकल्याबरोबर रामानं मागं वळून पाहिलं आणि आईच्या डोळ्यातले आसरी पाहून राम कळत आले, अरे रडू नकोस ना. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, हो मजाला प्रेम पाना पुन्हा पाजुरे राघवा. नको जाऊ ते देखोनी उठा उठी, कौशल्य राम धरला पोटी, आणि लल्हाट मर्दुनी लल्हाटी मारली मिठी श्रीरामा. देखोनी मातेचा कळवळा, राम कृपेचा कुवळा, दुःखाश्रू आले डोळा आणि बाष्पे गळा रोधिला. आईसाठी राम रडलेल्याचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं भावार्थ रामायणामध्ये. आई रडू नकोस ना, मी वनवासाला निघालो. अगं हे गेलो आणि लगेच आलो, तू रडू नको. आई तू रडलेलं मला पाहवत नाही ग, तू माझ्यासाठी रडू नको ना. आईचं सांत्वन करत असताना रडणारा राम आहे. तसाच आई एक दिवस रडताना कृष्णानं सुद्धा पाहिली. आई तू का ग रडतेस? अरे कृष्णा तुला चोर म्हणतायत गोकुळवासी सगळे म्हणून मला रडू येते. तू चोर आहेस का? आणि मग कृष्णाच्या समोर असा प्रसंग आला, जर मी चोर नाही म्हणावं तरी अडचण आहे, आणि मी चोर आहे म्हणावं तर आई शिक्षा करणार. मग आईला बांधून घेतली. आई तू जर शिक्षा करणार नसलीस ना तर तुला एक गोष्ट सांगतो, सांग ना, मला मारणार तर नाहीस ना? कृष्णा तुला अजिबात मारणार नाही, सांग ना. तू जर मारणार नसलीस तरच तुला सांगतो, आई गोकुळामध्ये आजपर्यंत जेवढ्या चोऱ्या झाल्या त्या तुझ्याच मुलाने केल्यात बरं का, पण मारू नको मला, मी चोर आहे. मला चोर म्हणतायत, काहीच वावलं नाही, तू चोर मीच आहे. आणि मग आई रागावली, तू चोर आहेस, सोडणार नाही तुला, हो तुला शिक्षा करणार. आई काय शिक्षा करणार आहेस? तुला मी उद्यापासून घरी थांबू देणार नाही. उद्या जाई रानास घेऊन उद्यापासून तुला घरी थांबता येणार नाही, उद्यापासून तू रानात जा. आणि मग भगवान परमात्म्यानं आईला शब्द दिला होता, रानात जाण्याचं नक्की केलं होतं. उद्या मला रानात जावं लागणार आहे, मला गाया घेऊन चालायला उद्या रानात जायचंय. पण मी जर रानात गेलो तर माझ्या सवंगड्याशिवाय मला रानात करमणार नाही, आणि माझ्या मित्रांना सुद्धा गावात करमणार नाही. सगळे मित्र एकत्र बोलावून घेतले संध्याकाळी आणि सगळ्या पोरांना सांगितलंय, बघा माझ्या आईनं मला उद्या रानात जायला लावलंय, तुम्ही एक काम करायचं काय, उद्यापासून तुम्ही सगळेजण माझ्यासाठी तुमच्या गाया घेऊन रानात यायचं, आपण एकत्र खेळायचं. पेने म्हणला रानात यायची तयारी आहे, पण रानात आल्याच्या नंतर पोटाची व्यवस्था काय आहे का, खाण्याची व्यवस्था काय होईल का? देवानं सांगितलं, अरे बाबा गावामध्ये थोडं शिळ तरी खात होतो, रात्री काढलेलं दूध आपण पहाटेच्या वेळी चोरायला जायचो, खायला जायचो. रानामध्ये प्युअर आणि चांगला माल, ताजा माल तुम्हाला द्यायची व्यवस्था मी करीन, पण माझ्यासाठी अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, या या तुम्ही गाया
घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ उद्यापासून गाय घेऊन रानात या. मी रानात जाणार आहे. खाद्या पोटाची सुद्धा व्यवस्था तुमच्या मी करणार आहे. आणि मग त्या दिवसापासून सगळे गोपाळ गाया चारण्याकरता रानामध्ये गेले. रानामध्ये पोहोचल्यानंतर हुतुतू हमामा अनेक प्रकारचे खेळ, चेंडूफळी, सुरपारांब्या अनेक खेळ खेळले. दुपारची वेळ झाली. पोरांना भूक लागलेली होती. पोरं चक्कर येऊन खाली एक एक पडायला लागलं होतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये कृष्णाने सांगितलं, अरे भूक लागली का? हो देवा, खूप भूक लागलेली. काय करावं लागेल? खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता कडे काय खेळण्याकडे मन लागत नाही. आमच्या पोटाची व्यवस्था काहीतरी करा. आणि मग सगळ्यांना त्या शिदोऱ्या सोडायला लावल्या. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडा. खूप खायचं आपण आणि आनंद घ्यायचा. त्या शिदोऱ्या सोडून जो काला केला तोच काला आपण या ठिकाणी करणार आहोत. विठाला आपल्या सवंगड्यांसमवेत काला केला आणि तो काला एकत्र खाल्ला. आपण सुद्धा तो काला या ठिकाणी करणार आहोत. कारण काला हा कुठं दुसऱ्या मिळत नाही. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. देव देतात त्याला प्रसाद म्हणतात आणि दुसरे संत देतात त्याला प्रसाद म्हणतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाह्या वाटी. संत देतात तो प्रसाद आहे. देव देतात त्याला प्रसाद म्हणतात. की तो देवाच्या दरबारामध्ये आपण एकत्र प्रसाद खाणार आहोत. तो प्रसाद अतिशय महत्वाचा आहे. तो प्रसाद आपण ग्रहण करणार आहोत. मला या विषयावरती काल्याच्या मुद्द्यावरती माझं बोलणं झालेलं आहे. तुम्ही सगळेजण श्री विठ्ठलधामवरती प्रचंड प्रेम करून इथपर्यंत आलेला आहात. समोर बसलेल्या लोकांपैकी एवढं मोठं श्री विठ्ठलधाम उभं राहिलं. जवळजवळ 3 ते 3.25 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आपण एका खेडेगावामध्ये उभा केला. 17,000 चौरस फुटामध्ये आरसीसी काम केलं आणि जवळजवळ 1.5 एकर आपण त्या ठिकाणी ते रान डेव्हलप करून वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपीचं खुलं केलेलं आहे. इथं बसलेले तुम्ही बरेचसे आहात जे अनेक वर्षापासून माझ्या मागं पुढं उभं राहून मला कायमस्वरूपी आडीनडीमध्ये मदत करून माझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवत असा. तुमच्या सर्वांच्या प्रेमातून मला किंवा आशीर्वादातून कधीही उतराई होता येणार नाही. मला उल्लेख करायचा आहे आज विशेष. आमची काकी येतं. काकी आले का? काकी काकी का जांभळची काकी पोळ्या करायला गेली असेल बिचारी बघा. इकडं गुरुकुलच्या मुलांना शेंगा लागतात. एकच उदाहरण देतो, माझी मानसिकता बोलायची नाही. गुरुकुलच्या मुलांना भुईमुगाचे शेंगा पाहिजे दिंडीमध्ये. मला शिजवलेल्या शेंगा आवडतात. मग ती दुसऱ्याच्या शेतामध्ये शेंगा तोडायला जाते आणि मिळालेल्या शेंगा शिजवते आणि त्या शिजवून शेंगा गुरुकुलला पोच करते. किती प्रेम येऊ. कसं या प्रेमातलं गुरु आम्ही उतराई. म्हणजे जसं पोहे सुद्धा देवाचे फके मारे कोरडेचे नभणे उच्चिष्टा तवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे ऐका महिमा आवडीची आणि गोरे खाय भिल्लटीची. तशी अवस्था आहे. एवढं प्रेम करणारी लोक या समूहामध्ये माझ्या बरोबर आहेत. खूप तुम्ही प्रचंड प्रेम केले माझ्यासारख्या एका म्हणजे अशा स्वच्छंदी माणसाबरोबर. काल माझे श्री गुरु अण्णांनी सांगितलं, एखादी गोष्ट माझ्या मनात आली तर ती मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ती तिचा पाठपुरावा करून ती 100% पूर्ण करतो. आणि जे जे काम हातात घेतलं ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पूर्ण करण्याकरता पांडुरंगानं, प्रभू रामरायानं, गोपालकृष्णानं मला यश दिलं. म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं श्री विठ्ठलधाम संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करते. एक दुसरा एक विषय माझ्यासमोर आमच्या अमितनं आज मांडला. अमित आहे का? अमितनं मांडला. म्हणजे महाराज आपण परदेशामध्ये पारायण सोहळा करायचा. परदेशामध्ये करायचा का? हात वर करा. कोण येणार परदेशामध्ये? पासपोर्ट आहेत का? परदेश श्री विठ्ठलधाम परदेशामध्ये मॉरिशस असेल किंवा दुबई असेल किंवा कुठला तरी एक देश परदेशातला कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीमध्ये परदेशामध्ये पारायण सोहळा करता येईल त्याच्यावरती आजपासूनच माझा अभ्यास सुरू झालाय. पण परदेशामध्ये पारायण करणार म्हणजे करणार. परदेशामध्ये एकदा बोललो की बोललो. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं पुरणपोळीचा प्रसाद करायचा म्हणजे करायचा आणि 1000 रुपये अयोध्येला न्यायची म्हणजे द्यायची. आणली म्हणजे आणली. त्रास झाला. बऱ्याच लोकांनी काय त्रास सहन सुद्धा केला.
पण अयोध्येमध्ये पारायण करायचं, कथा करायची, कीर्तन महोत्सव करायचा गेल्या वर्षी ठरवलं होतं आणि ते रामरायानं करून घेतलेले. आता फक्त घरी जाऊन प्रत्येकानं फोन करा व्यवस्थित पोहोचलं एवढाच विषय. सगळ्यांनी सुखरूप घरी पोहोचायचं. तुम्ही खूप प्रेम दिले, प्रमाणाच्या बाहेर प्रेम दिले. तुम्ही तुमच्या कष्टातून, घामाच्या पैशातून मला माझा म्हणजे असं अंतकरण भरून येते की 8,500 रुपये ही आपल्या कार्यक्रमाची, या सोहळ्याची फी भरण्याकरता ज्या माऊलीनं एक वर्षभर पैसे साठवले, अशा सुद्धा माऊल्यांनी 200, 250, 500 रुपये पुन्हा आणखीन प्रसादासाठी दिले. ते 200 आणि 500 तुम्ही दिलेले, या गादीवरून सांगतो मी, एकही रुपया त्यातला वाया जाऊ देणार नाही. त्याचं 100% भरभरून पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार म्हणजे पडणार. कारण हे ते कार्य तुमच्या समोर उभं राहतंय आणि मोठ्या ताकदीनं ते मला करायचे, लक्षात ठेवा. म्हणजे दान दिल्याच्या नंतर एक विशिष्टच आनंद आहे हो. देणाऱ्याला खूप आनंद आहे. आता आमची ताई बसते तिथं, दरवर्षी असते तिची पंगत, खूप असते. एक छोटीशी एक 1.5-2 मिनिटाची गोष्ट सांगतो, बोलणारे मी. एक शेतकरी कुटुंब आहे, दोघे नवरा बायको. रानात आपली बैलजोडी घेऊन शेतात रानामध्ये जाण्याकरता तो तिचा मालक निघालाय. सकाळी 6 वाजता बैल सोडलेली आहेत, अशी मोठीच्या मोठी हत्तीसारखी बैल. ती बैल घेऊन तो उभा आहे आणि त्याची पत्नी पतिव्रता होती, लक्षात ठेवा. 6 वाजता माझा नवरा रानात जाणार आहे. 6 वाजता रानामध्ये जर आऊत सुरू केलं तर 12 वाजेपर्यंत रखरखत्या उन्हामध्ये माझ्या पतीला शेतात काम करावं लागतं. भूक लागल्याच्या नंतर खाण्याकरता काहीतरी असावं म्हणून त्याची बायको 5 वाजता सुटली होती आणि 2 भाकरी तिने तयार केल्या होत्या. थोडं पिठलं केलं होतं, 2-3 प्रकारच्या चटण्या केल्या होत्या, लोणचं त्याच्यावरती होतं. एक 2-3 प्रकारच्या भाज्या, चटणी, लोणचं असं त्या भाकरीवरती ठेवलं आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरी भाकरी ठेवली. भाकरीला भाकरी चिटकवलं आणि अशी मुलायम वस्त्रामध्ये, धोत्राच्या वस्त्रामध्ये ती घडी मारली, गाठ मारली आणि ती 2 भाकरीची शिदोरी घेऊन आपल्या पतीच्या हातामध्ये दिली. भूक लागल्यानंतर रानामध्ये एवढं खा म्हणून सांगितलं. त्यानं ती नांगरीच्या त्या खुंटीला ती शिदोरी अडकवली, शेतामध्ये गेला, नांगर खाली ठेवली, आऊत झुकलं, बायकोनं दिलेली शिदोरी त्यानं त्या आंब्याच्या त्या फांदीला अडकवून ठेवली. 6:30 वाजता आऊत सुरू झालं. 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 5 ते 5:30 तास, 12 वाजेपर्यंत त्यानं काम केलं. सूर्य डोक्यावरती आला होता. रखरखत्या उन्हामध्ये बैल धापा टाकत होती. बैलांच्या तोंडाला फेस आलेला होता. शेतकऱ्यानं ओळखलं बैल दमलेली आहेत आणि त्याला सुद्धा भूक लागली होती. त्यानं बैल सोडली, बैलांना पाणी पाजलं, आंब्याच्या सावलीला बैल बांधले आणि बैलांना एक वैरणीची ती पेंडी टाकली. जातिवंत शेतकरी बैलाला आधी पेंडी टाकल्याशिवाय स्वतः खात घास कुठूनही शेतकरी येऊ द्या, तो आधी जनावरांची विचारपूस करणार मग स्वतः खायला बसणार. त्या शेतकऱ्यानं त्या बैलाला एक पेंडी टाकली 2 बैलांना आणि बायकोनं दिलेली त्या 2 भाकरीची शिदोरी त्याला आठवली. पटकन गेला, त्या आंब्याच्या झाडाला टाकून ठेवलेली ती शिदोरी काढली, विहिरीतून एक तांब्या भरून पाणी काढलं आणि त्याच ठिकाणी आंब्याच्या सावलीला बसला, शिदोरी सोडली, प्रभूला देवाला नमस्कार केला आणि भूक लागलेली होती. 2-3 प्रकारच्या भाज्या, चटणी, लोणचे अशी त्याच्या तोंडात, आता कधी खातोय असं त्याला झालं होतं. पहिलाच घास मोडला आणि ती भाकरी खाणार तेवढ्यात एक समोरून भिकारी येऊन थांबला. दादा, मला खूप भूक लागली हो, प्रचंड भूक लागली. तुमच्या ताटात तुमच्या समोर 2 भाकरी दिसत आहेत, मला एक नको, अर्धी सुद्धा नको, चतकोर द्या ना, चतकोर भाकरी, तुमची भाजी पण नको, चटणी द्या थोडी आणि चतकोर भाकरी द्या. 4 दिवस झालं पोटात अन्नासारखं नाही हो, अन्नासारखं नाही. चतकोर भाकरी आणि चटणी द्या, मी पाणी पिऊन निघून जाईन, मला खूप भूक लागली, द्या ना. आणि ते रडायला लागलं भिकारी, द्या ना, चतकोर तरी भाकरी द्या ना. त्या शेतकऱ्याच्या काय मनात आलं, त्यानं 2 भाकरी उचलल्या त्याला दिल्या, खा बाबा तू. स्वतःला भूक लागलेली असताना 2 भाकरी उचलल्या त्या भिकाऱ्याला दिल्या. त्या भिकाऱ्यानं अवघ्या 2 ते 2.5 मिनिटांमध्ये 2 भाकरीचा फडशा पडला, तांब्यावर पाणी घटाघटा पिलं आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि रडायला लागला. शेतकरी दादा,
आजपर्यंत तुमच्यासारखा मी दाता कधीच बघितलेला नाही. काय दातृत्व आहे तुमचं, काय दातृत्व आहे? अहो मी चतकोर भाकरी मागितली, तुम्ही मला अर्धी एक दीड न देता दोन्ही भाकरी देऊन टाकल्या. काय दातृत्व आहे तुमचं? देव तुमचं भलं करू. तुम्ही खूप दानशूर आहात. तुमच्यासारखा दाता मी आजपर्यंत बघितलाय. ढसा ढसा रडायला लागला तो भिकारी. आता भिकारी रडत होता ही गोष्ट महत्वाची नाही, तो शेतकरी सुद्धा रडायला लागला. ज्यानं दिलं तू रडायला लागला. तू भिकारी म्हणतोय शेतकरी दादा मी गरीबच आहे, मी तुमच्याकडून मागून खातो, तुम्ही का रडताय? तुमच्या रडण्याचं कारण काय? त्या शेतकऱ्याने रडत रडतच उत्तर दिलं, अरे बाबा माझं वय आता 55 वर्षाचं आहे, गेली 50 वर्षे झाली मी रोज भाकरी खातोय, मी रोज 2 भाकरी खातोय. पण गेल्या 50 वर्षामध्ये भाकरी खाताना जो मला आनंद मिळाला नाही, तो तुला आज भाकरी दिल्यावर मला आनंद मिळाला. तुला भाकरी दिल्यामुळे आणि तुला दिल्यामुळे मला फार समाधान झालं. तुझ्या डोळ्यामध्ये असून तुझं समाधान, तुझ्या चेहऱ्यावरती असणारी ती भूक, तुझ्या चेहऱ्यावरची समाधानाची लाट पाहून मी भारावून गेलोय. तुला दिल्यामुळे समाधान मला मिळाले. तुम्ही श्री विठ्ठल धामला 2, 10, 50, 100, 500 खूप सर्वांनी मदत केली, पण तुम्ही दिलेलं जे आहे ते तुम्हालाच समाधान देणार याची मला खात्री. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येकाला त्या गोष्टीचं समाधान लागणार आहे. श्री विठ्ठल धामवरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. इथून पुढे सुद्धा आगामी काळामध्ये राहील. पुढच्या वर्षीचा आपला कार्यक्रम महाराजांनी आता सुचवलं. कुठं नैनिताल, कुठल्या राज्यात आलं? कुठल्या राज्यात आलं? उत्तराखंड. शुक्ताल. शुक्तालला त्या ठिकाणी कथा किंवा पारायण सोहळा करायचं नियोजन ठरतंय. सूचना त्यानुसार अजून सुद्धा दिल्या जातील. सर्वांना एक विनंती आहे महत्वाची, आपल्या श्री विठ्ठल धामच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता YouTube लाईव्ह श्री विठ्ठल धाम नावाचा चॅनल आहे. श्री विठ्ठल धाम तो चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावरती हे सगळे कार्यक्रम, आपला दिंडी सोहळा, बऱ्यापैकी कीर्तन, कथेचे काही भाग, गुरुकुलमधल्या रोजचे विद्यार्थ्यांचे काही कार्यक्रम ते त्या श्री विठ्ठलधाम YouTube चॅनलला अपलोड केले जातात. त्यानुसार तुम्हाला माहिती मिळेल. आणि प्रत्येक ग्रुप प्रमुखानं मला सगळ्यांचे ॲड्रेस, प्रत्येक ग्रुप प्रमुख सर्वांचा ॲड्रेस, राहत्या घराचा आणि फोन नंबर, एक वही प्रत्येक ग्रुपला दिली जाईल. फक्त नाव, पत्ता, राहत्या घराचा आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. श्री विठ्ठलधामच्या विविध कार्यक्रमाला तुमच्यापर्यंत पत्रक आम्हाला पोहोचवता येतील, तुमच्या संपर्कात राहत येतील आणि कायमस्वरूपी तुमच्याशी श्री विठ्ठल वारकरी परिवार जोडला जाईल. याकरता सर्वांनी आपापले ॲड्रेस आमच्यापर्यंत द्यायचे आहेत ही सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा या ठिकाणी सर्वांचं दर्शन घेतो. जास्त वेळ मी काही घेणार नाही. ज्याने ज्याने कीर्तन सेवा केली, आमचे कोंडेकरजी शास्त्री असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बजरंग पंडित कालुशेकर असतील, दादाने सुंदर प्रवचन केलं. माझे श्री गुरु श्री हरिभक्तीकरण प्रमोदजी महाराज जगताप अण्णा यांनी प्रवचन केलं, कीर्तने केलं. ते आज निघतायत. उद्यापासून शेखर महाराजांची कथा पुण्यामध्ये सुरू होती, त्यामुळे त्यांची खूप धावपळ आहे. तुम्ही सर्वांनी खूप प्रचंड त्रास सहन केलेला आहे गरमीमुळं, पण आज दिंडी सोहळ्यामुळं खूप समाधान वाटलं. पूर्ण दिंडी सोहळा जाऊन येईपर्यंत आपल्याला सर्वांना आनंद मिळाला. नियोजन खूप चांगलं करण्याच्या तयारीत होतो, पण अजून मला काही प्रकृतीच्या अस्वस्थामुळे काही बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देता आलं नाही. तरी सुद्धा आपण खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. गेल्या 6-7 वर्षामध्ये 6-7 दिवसामध्ये जर काही चुकलं असेल, एखाद्याला रागानं तोडून कुणाला जर काय बोललो असेल, बऱ्याच लोकांवरती मी तोडून सुद्धा टाकलं, पण तुम्ही तुमचा मुलगा, भाऊ म्हणून मोठ्या अंतकरणानं माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली वापुडे कानित देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय सिंगलाबियले दुरी होतो दिवाचे उनी वाले कोई सडे
मौली ज्ञानेश्वर महाराज की जगत महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर